नमस्कार, जय हिंद भावांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. इंडियन आर्मी भरतीचं जे वय आहे मित्रांनो, हे वय वाढवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर इंडियन आर्मी भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादामध्ये बदल करण्यात आला आहे. तर आर्मी भरतीमध्ये मित्रांनो वय हे वाढवण्यात आलं आणि महाराष्ट्रातील सर्वच यारोची आर्मीची जे मित्रांनो भरती निघत आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची सुद्धा मित्रांनो 2024 मध्ये भरती निघत आहे. यारो नागपूरची सुद्धा भरती निघत आहे आर्मीची. त्याचबरोबर यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे. त्याचबरोबर यारो मुंबईची सुद्धा आर्मीची भरती निघत आहे आणि यारो कोल्हापूरची सुद्धा मित्रांनो आर्मीची भरती निघत आहे. तर काय काय मित्रांनो आर्मी भरतीमध्ये चेंजेस करण्यात आला आहे, काय काय यामध्ये बदलाव करण्यात आला, वय किती यावर्षी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि तुमचे या पाचही यारोच्या आर्मी रॅली भरतीचे मित्रांनो फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला A to Z या भरतीची माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आर्मी भरतीमध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. तर आर्मी भरतीमध्ये मित्रांनो 4 ट्रेडचे पद असते. तर 5 GD मध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर ट्रेड्समॅनमध्ये तुम्हाला 8वी पासवर फॉर्म भरता येते. त्याचबरोबर टेक्निकलसाठी 10वी 12वी तुम्ही सायन्स पाहिजे. त्याचबरोबर फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री आणि इंग्रजी यामध्ये तुमचे 50 मार्क असले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक विषयात 40 मार्क असले पाहिजे. जे क्लर्कचं जे पद आहे त्यासाठी मित्रांनो 10वी 12वी तुम्ही सायन्स पाहिजे आणि 12वी मध्ये 50% असले पाहिजे. एवढे या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता लागते. त्याचबरोबर आता या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादामध्ये काय मोठा बदल करण्यात आला आहे. तर वयोमर्यादा यावर्षी काय असणार आहे सर्व सॅरोची. तर जे GDचं जे पद आहे, GDचं जे पद आहे मित्रांनो यासाठी वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला GD मध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि जे मित्रांनो ट्रेड्समॅनचं जे पद आहे, तर ट्रेड्समॅनमध्ये आता मित्रांनो 17.5 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. कारण की आर्मीच्या जॉईन इंडियन आर्मी या ऑफिशियली वेबसाईटवर मित्रांनो हे अपडेट आलेलं आहे की जे ट्रेड्समॅनचं जे वयोमर्यादा आहे त्या ठिकाणी 17.5 ते 23 वर्ष दाखवत आहे. ठीक आहे, त्याचबरोबर क्लार्कसाठी 17.5 ते 21 वर्षच राहणार आहे. त्याचबरोबर टेक्निकलसाठी 17.5 ते 21 राहणार आहे. तर यामध्ये फक्त मित्रांनो ट्रेड्समॅनसाठी वयोमर्यादा वाढवण्यात आला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो ट्रेड्समॅनमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, तर ट्रेड्समॅनमध्ये 17.5 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. कारण की जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियली वेबसाईटवर मित्रांनो ते दाखवत आहे की 17.5 ते 23 वर्षापर्यंत तुमचं एज राहणार आहे म्हणून ट्रेड्समॅन या पदामध्ये. ठीक आहे, तर एवढा यामध्ये बदलाव करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे 17.5 ते 23 वर्ष असल्यामुळे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं एज जे आहे मित्रांनो हे गेलेलं आहे, म्हणजे वय जास्त झालेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये जे सर्वात आधी काय होणार आहे की यामध्ये मित्रांनो तुमचं सर्वात आधी लेखी परीक्षा येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल अशी. ठीक आहे, तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे. तर या 5 यारोच्या आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर झालं, यारो मुंबई झालं, यारो पुणे झालं, यारो कोल्हापूर झालं. या 5 यारोच्या आर्मी भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 8 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 21 मार्च 2024 असणार आहे. तर लक्षात असू द्या, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे जेणेकरून तुम्ही ज्या तयारी लागले पाहिजे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी तयारी करत नाही, तर आतापासून तयारी लागा. 8 फेब्रुवारी पासून मित्रांनो या सर्व यारोचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, यारो नागपूर म्हणा, यारो पुणे म्हणा, यारो मुंबई म्हणा, यारो कोल्हापूर म्हणा. ठीक आहे, तुम्ही कोणत्या यारोचे असाल तर तयारी चालू ठेवा. 8 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे. ठीक आहे, तर आर्मी भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं लेखी परीक्षा होणार आहे. तर GD आणि ट्रेड्समॅनचं जे पद आहे मित्रांनो, GD आणि ट्रेड्समॅनमध्ये जे लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. यामध्ये GKचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 15 प्रश्न, त्याचबरोबर विज्ञानचे 15 प्रश्न आणि 5 रिझनिंगचे. तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला असणार आहे आणि 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे, आणि टेक्निकल आणि टेक्निकलसाठी आणि क्लार्कसाठी वेगळा जे मित्रांनो अभ्यासक्रम आहे. तर क्लार्कसाठी जो अभ्यासक्रम आहे तर 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे तुम्हाला. 50 प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये GKचे 5 प्रश्न झालं, त्याचबरोबर सायन्सचे 5 प्रश्न, त्याचबरोबर कॉम्प्युटरचे 5 प्रश्न, मॅथचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न. त्यानंतर टेक्निकलचं जे पद आहे यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. GKचे 5 प्रश्न, रिझनिंगचे 5 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न आणि मॅथचे 15 प्रश्न, त्याचबरोबर केमिस्ट्रीचे 10 प्रश्न. सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये. आणि जो एक चेंजेस करण्यात आला जो मित्रांनो क्लार्कचं पद आहे, या क्लार्कमध्ये आता टायमिंग सुद्धा असणार आहे. तर एवढंच यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे,
तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे। लेखी परीक्षा ही एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा असू शकते, एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये, ठीक आहे। तर पहा यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स आहे। तुम्ही जर 1600 मीटर रनिंग मारली आणि तुम्ही जर समजा 5 मिनिट 45 सेकंडमध्ये जर रनिंग मारली, तुम्हाला या ठिकाणी सेकंड ग्रुप भेटणार आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत रनिंग मारली तर तुम्हाला एक्सिलेंट भेटणार आहे, म्हणजे फर्स्ट ग्रुप भेटणार आहे। तर 5 सेकंड ग्रुपमध्ये तुम्ही रनिंग काढली तर तुम्हाला या ठिकाणी 48 गुण भेटणार आहे। आणि तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारली तर तुम्हाला 60 गुण भेटणार आहे। आणि तुम्ही जर 10 पुलअप्सा काढल्या तर तुम्हाला या ठिकाणी 40 गुण भेटणार आहे। तर 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे आर्मीचं सगळ्यात आता, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंगला मित्रांनो 60 मार्क ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर, आणि 10 पुलअप्सा काढल्यात तुम्हाला 40 गुण, असं 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर लॉंग जम्पसुद्धा असते, त्याचबरोबर झिगझॅगसुद्धा असते। तर लॉंग जम्प आणि झिगझॅगला जे मित्रांनो या ठिकाणी मार्क्स नसते, ठीक आहे। तर पहा GDसाठी उंची जे लागते हे 168 सेंटीमीटर लागते, ट्रेड्समॅनसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर टेक्निकलसाठी सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते, आणि जे क्लार्कचं पद आहे क्लार्क पदासाठी उंची 162 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर यामध्ये छाती 77 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे आर्मी भरतीमध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथा मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। मित्रांनो ज्या पण मुलांचं मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल 2023च्या या 5 यारोचे, छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर म्हणा, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, ज्यांचं सुद्धा मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल 2023मध्ये, जे पण मुले लेखी परीक्षेमध्ये कटले असेल, जे पण मुले पेपर काढून सुद्धा रनिंगमध्ये कटले असेल, जे पण मुले जे मित्रांनो या ठिकाणी रनिंग काढून सुद्धा मेडिकल किंवा उंचीमध्ये कटले असेल, जे पण मुले ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारून सुद्धा ते मुलं कटले असेल, तर पहा मित्रांनो खचून जाऊ नका। ज्या ठिकाणी तुम्ही मागच्या भरतीमध्ये कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर द्या, ठीक आहे। त्या ठिकाणी जास्त फोकस करा, ठीक आहे। तर आता मित्रांनो नव्याने तुम्ही तयारी चालू ठेवा, ठीक आहे। ज्या पण मुलांनी बंद तयारी केली असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, कारण की 8 फेब्रुवारीपासून फॉर्म भरणे चालू होत आहे। मागच्या भरतीमध्ये जिथं मित्रांनो तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर द्या, ठीक आहे। तर सर्वात आधी जे मित्रांनो या ठिकाणी 8 फेब्रुवारीपासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, कारण की अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा आणि सर्वात जास्त मित्रांनो तुम्हाला फॉर्म कायच्यात भरत आहे। तर जेव्हा सुद्धा आर्मीची भरती निघणार आहे कोणत्याही यारूची म्हणा, तर GDमध्ये जे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरता, कारण की GDमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस असते, कारण की आर्मीच्या जागा सुद्धा मित्रांनो GDच्या जास्त असते आणि सर्वात जास्त मुले मित्रांनो हे GDचे घेते, ठीक आहे। 2023ची जी भरती झाली आर्मीची, यारो पुणे म्हणा किंवा यारो मुंबई म्हणा, या ठिकाणी 60-60 70-70 मुले घेतले होते, आणि टायमिंग सुद्धा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत, 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत सुद्धा टायमिंग होता GDमध्ये, ठीक आहे। तर GDमध्येच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरता, कारण की सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे GD भरतीमध्ये। आणि जे ट्रेड्समॅनचं पद असते ट्रेड्समॅनमध्ये खूप कमी मुले घेते, 100 मुले सोडते, आणि 100 पैकी फक्त मित्रांनो 20च्या अंदर घेते, 15च्या अंदर घेते, ठीक आहे। तर जेव्हा सुद्धा भरती निघाली तर GDमध्ये फॉर्म भरता, कारण की GDच्या जास्त जागा असते, जास्त मुले मित्रांनो हे GDचे घेते। आर्मीमध्ये टायमिंग सुद्धा GDला जास्त दिल्या जाते, तर सर्वात जास्त मुले सुद्धा GDचे घेते, आणि सिलेक्शन सुद्धा मित्रांनो जास्त मुलांचं GDमध्येच होते, एक लक्षात ठेवा। तर GDमध्येच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरता, तर 10वी पासवरच तुम्हाला GDमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर ट्रेड्समॅनमध्ये कसं आहे मित्रांनो, ट्रेड्समॅनमध्ये जास्त कॉम्पिटिशन असते, यामध्ये जागा कमी असते ट्रेड्समॅनमध्ये, आणि मुलं सुद्धा कमी घेत असते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो 8 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्रातील ऑल ॲरोचे जे मित्रांनो आर्मी भरतीला सुरुवात होत आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आर्मी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट, वेळोवेळी मार्गदर्शन मी तुम्हाला करत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।